हाय पोएट. ओ हाय पोएटेस, कशी आहेस? मस्त मजेत. कसा आहेस तू? मी काही मजेत नाहीये, दुःखात होरपळतोय. का? आता आपल्या कवितेच्या भेंड्या अर्धवट राहिल्या ना. मग करू की पूर्ण, त्यात काय एवढं? नाही, पण ते आता शक्य नाहीये. का बरं? कारण मी आता जातोय. मग 1-2 दिवसात येशीलच ना परत. मग तू आलास ना की आपण पूर्ण करूयात. माझ्यावर न आल्या गेल्या मी माझ्या लक्षात आहे. नाही कू, मी आता कायमचा शिफ्ट होतोय पुण्याला. इथे ज्या कामासाठी आलो होतो ते काम तर काही झालं नाही, म्हणून मी चाललोय आता परत. ओ, तू कायमचा चाललायस? हो, म्हणजे पुढचे काही दिवस तरी मी आता मुक्काम माझा पुण्यातच ठेवेन. माझी आजी असते तिथे, एकटीच असते. मला कसं तरीच वाटतंय यार. तू असा नको जाऊ, म्हणजे थांब ना आणखीन काही दिवस. कोणी थांब म्हटलं ना की थांबावं असं वाटतं. अजूनपर्यंत कोणी थांबच म्हटलं नाही मला. आज तू म्हणतेस, पण खरंच आता शक्य नाहीये ते. का? का याचं उत्तर सांगायचं असेल ना तर मला एक खूप मोठी गोष्ट तुला सांगावी लागेल. आणि ज्या गोष्टीचा शेवटच मला माहित नाहीये. तो शेवट जेव्हा मला कळेल ना तेव्हा मी लगेच तुला येऊन सांगेन. अरे नाही, पण त्या गोष्टीचा शेवट माझ्या आधी तुलाच कळेल कदाचित. मग तूच मला येऊन सांग. अरे पण मला गोष्टच माहिती नाहीये. अगं गोष्ट म्हणजे काय असतं? आपलं आयुष्य हे एक गोष्टच आहे की. आणि त्या गोष्टीचा शेवट म्हणजे आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा, ज्यानंतर आपलं आयुष्य हे हॅपीली एव्हर आफ्टर असतं. मला खरंच विचित्र वाटतं यार. म्हणजे आपण काही असे फार बेस्ट फ्रेंड्स वगैरे नाही आहोत, पण छान मित्र झालोत ना आता. तू येशील ना परत? राधा आणि घनश्याम आहेत ना? आहेत ना. मी आलो त्यांना भेट. बाय, टेक केअर. बाय. सॉलिड होता ना? ऐक आता पुढचं अजून एक. रजनीकांत आणि सरदारजी. प्लीज प्लीज विनोद, नाही मी प्रचंड हसले. आता मला जाऊन रडायची पाळी नको यायला. बर नाही, पण आता तू या माझ्या हल्ली विनोदांना हसतेस, ही इम्प्रूव्हमेंट आहे बरं का तुझ्यामध्ये. पूर्वी माझे जोक ऐकल्यानंतर हसू आलं तरी हसायचे नाहीस, तू फालतू आहे असं म्हणायचीस. ते फालतूच होते. माणसं बदलतात विनोद, कम ऑन. माणसं बदलतात हे तू म्हणतेस? अरे बापरे, काहीतरी गडबड आहे. म्हणजे तुला ताप तरी आलेला आहे किंवा तू प्रेमात पडलेली आहेस? नाही, दोन्हीपैकी काही नाही. पण विनोद, तुझ्या फेऱ्या आमच्या घरात फार वाढल्या आहेत. काय माहीत आणि तुझं काय चाललेलं असतं रे? कसली खलबत. हा, माझं लग्न बिग्न जमवण्यासाठी नाही ना चाललेलं आहे सगळं? नाही, कुठलंही लग्न जमवण्यासाठी नाही, ऑलरेडी झालेलं एक लग्न टिकवण्यासाठी हे सगळं आमचं चालू आहे. काय? कोणाचं लग्न टिकवण्याची गरज आहे या घरात? सांगतो, वेळ आल्यानंतर सांगतो तुला सगळं. विनोद, एरवी मला न विचारता तुम्ही काही करत नाही, सगळं सांगता. आता सरळ कोणी काही सांगायला तयार नाही. काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही, ठीक नाहीये, पण ठीक व्हावं म्हणून प्रयत्न सुरू आहेत आमचे. सांगतो मी तुला नंतर. मला सांगशील जरा नीट? आणि काय, तुझ्यासाठी मुलगा शोधणारे आम्ही कोण? तुझा चॉईस असा चोखंदळ वगैरे काय? मी आणि माईंनी ठरवून टाकलेलं आहे, तुझ्या भानगडीतच पडायचं नाही. माई माझ्या भानगडीत पडणारच नाही असं होऊच शकत नाही, कळलं का? मला तू प्लीज जरा मला नीट सांग काय झालं ते. कळेल, वेळ आल्यानंतर कळेल तुला. तुला उशीर झालाय, चल आता सोडतो मी तुला. चल 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 लवकर. बाय 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 राधा. अबीर, तू काय चाललाय म्हणजे खरंच चाललायस का? अगदी फिल्मी भाषेत म्हणायचं झालं तर तुमच्या आयुष्यातून कायमचा निघून चाललोय. शट अप, काहीतरी बोलू नकोस. तर तू जाणार म्हणजे पप्पा परत एकटे पडणार. अरे तुम्ही दोघं असताना त्याला दुसरं कोणाची काय गरज आहे? तुम्ही दोघंही त्याचे खूप भक्कम आधार आहात, माहिती आहे मला. आणि स्पेशल घनश्याम, तू महेशचा तुझ्यावर खूप विश्वास आहे. मला म्हणाला होता की माझा जावई असा आहे ना की मला कसली काळजीच नाही. घनश्याम, मी तुला खूप त्रास दिला ना? नाही, नॉट रिअली. नाही नाही, खरंच दिलाय, माहिती आहे ना मला. पण खरं सांगू,
तुझ्या घरी आल्यानंतर ना मला खूप बरं वाटलं. माझ्यात काही बदलही झाले चांगले. आधी ना मी खूप ब्लंट होतो, फटकळ. मनात येईल ना ते बोलून टाकायचो. स्पेशली मी तुझ्याकडनं एक गोष्ट शिकलोय. मनातल्या सगळ्याच गोष्टी बोलल्याच पाहिजेत असं नाहीये. काही गोष्टी मनात ठेवल्या तरी चालतात. स्पेशली समोरच्याला जर त्यामुळे दुःख होणार असेल तर. कारण माणसं महत्वाची असतात, आपला ब्लंट किंवा फटकळ स्वभाव नाही. पण दोस्ता, काही गोष्टी बोलून टाकलेल्याच बऱ्या असतात. स्पेशली समोरच्याला जर बरं वाटणार असेल तर. उगाच ते मनात ठेवून त्याचं इमोशनल लोणचं घालण्यात काहीच पॉइंट नसतो ना. लोणचं मुरलेलंच जास्त छान लागतं. मग ते कैरीचं असो किंवा इमोशन्सचं. पॉइंट आहे. अबीर, तू खूप जास्त इमोशनल झालायस. रिलॅक्स. नाही, मी आहेच असा इमोशनल. माझ्या मनातल्या खऱ्या इमोशन सांगू. मला ना राधासोबत खूप फ्लर्ट करायचं होतं घनश्याम, पण मी नाही करू शकलो. सतत तू मध्ये यायचा. म्हणजे मी तिच्याशी बोलायला जायचो तेव्हा तिच्या वाक्यांमध्ये सतत घनश्याम घनश्याम असायचंच. काय केलेस रे तू जादू हिच्यावर? मला खरंच नाही माहिती अबीर. तू तिलाच विचार. नाही नाही, मी तिला काहीच विचारणार नाही किंवा सांगणारही नाही. कारण मी खूप गप्पा मारले आणि भांडलोय सुद्धा. तुझ्याशीच मला बोलता आलं नाही फार. मी बोलू शकलो नाही, चान्सच नाही मिळाला. पण एक सांगू तुम्हाला, एकमेकांना खूप कम्पॅटेबल आहात तुम्ही. परफेक्ट आहात. असेच राहा. बाय. एक मिनिट. ओके, रेडी? अरे अरे, असे ऑकवर्ड काय? जर जवळ या, जवळ या. नवरा बायको सारखे या. अजून जरा. हा 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 हा. स्माइल प्लीज. थँक्यू. असेच राहा. तुझा होत से मला सांगना, लागते ओढ का सारखी अशी सांगना, झालो अनोळखी माझा मलाच मी, वाटे मला का व्यर्थ सारे सांगना, तुझा विना तुझा विना तुझा विना तुझा विना. महेशराव, काही खरं नाही बघा. नाही, या नाटकावर आता पडदा पडायला हवा. कसं आहे, त्यांना जर वेगळं व्हायचंच आहे तर मग आपण तरी कोण आणि कसे अडवणार आहोत त्यांना? मलाही कळतंय हो, पण आता कुहूचा साखरपुडा आलाय. त्या धामधुमीत काही बोलणं म्हणजे. आता साखरपुड्याची खरेदी करायची, जावई बापूंच्या अंगठीचं सिलेक्शन पण आहे. परवा बोलते. आपण असं किती दिवस घोंगडं भिजत घालणार होता? पण मला समजतंय हो, पण पण समजून घ्या मला. काय माहिती, तुम्ही म्हणाल तसंच होईल अर्थात, पण मला मात्र या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलेला आहे आता. मला पण कळतंय हो, माझी परिस्थिती तुमच्यापेक्षा वेगळी नाहीये महेशराव. माई अज्ञानात सुख असतं म्हणतात ना, तेच खरं. काही माहित नव्हतं मला, इतका आनंदात होतो मी. ठेवतो फोन.
हा सगळा मुलांचा खेळ होता आणि आता कळतंय की या खेळातली आपण फक्त प्यादी होतो. काय झालं माऊली? आता काय होणार हे त्याला ठाऊक रे बाबा. मी एक सांगू का माऊली? तो वरून पाहतोय सगळं. माऊली चुकीचा निर्णय अजिबात देणार नाही. पण माणसं चुकीची वागतात त्याचं काय? हे खरंय म्हणा. त्याच्यावर सोपून आपण आपल्या जबाबदाऱ्या झटकून नाही टाकू शकत माऊली. इथं जन्म घेतलाय म्हणजे जगण्याची जबाबदारी उचलावीच लागते. मला वाटतं माऊली आता या नाटकावर पडदा टाकायची वेळ आलेली आहे. मी काय फार फार तर 3री घंटा देऊ शकेन हो, पण शेवटी नाटकाचा शेवट हा घना माऊली आणि राधा माऊलीच्याच हातात आहे ना. नाटकाचा शेवट मनासारखा होईल असं वाटत नाही रे माऊली. अरे जय हनुमान. काय सकाळी अभि तू कसं काय सकाळी सकाळी? मी कुहूला भेटायला आलोय. हो अबे नाही येते हो. काका हो कुहूचे बाबा नाही आहेत ना? आहेत ना वल्लभ दादा. राहते. अरे येईल तो. नाही मी नुसतं विचारतोय, बोलू नका लगेच. काका हा ऐका ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सिक्रेट आहे? हो. काय रे? कुहूचे बाबा आहेत ना, ते असे आसपास असले ना की मला भयंकर टेन्शन येतो. का? हो काय त्यांचा अंदाजच बांधता येत नाही. कधी मला म्हणतात माझा जावई, कधी म्हणतात कोण आहेस तू. अहो धड नावाने पण हाक मारत नाही हो. मला जाम टेन्शन येतं. मला बोलता नाही येत मोकळेपणाने. अरे काय मुळात वल्लभ दादा खूप चांगला आहे रे, मनाने खूप असा काइंड हार्टेड आहे. आता परिस्थितीच अशी आली त्यामुळे थोडासा तो असा वागतो. काय झालं, कुहू खूप लहान होती ना तेव्हा सारखे आजारी पडायचे, तर ते त्याला सहन व्हायचं नाही रे. तर मग त्यांनी काय केलं, एक दिवस नवस बोलला की जो तिचा होणारा नवरा असेल त्याच्या पाठीवर मी 15 नारळ फोडीन. मुळे जरा तो असा हल्ल्यासारखा वागतो. बाकी मनाने खूप छान चांगला माणूस रे. 15? हा 15. माझ्या पाठीत? तुझ्या का? असं काय करताय? अरे हो. पण काय 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 प्रॉब्लेम काय? मी बघितलं ना मराठी पाऊल पडते पुढे मध्ये असे टप्पाटप फोडलेले बघितलेत मी नारळ. आणि तुमची व्यायामशाळा आहे ना, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? जरा आता पाठीचे व्यायाम करून ना पाठ अशी टणक कर, हाण म्हणावं, मारा. काय 15 काय 30 नारळ फोडा, काही हरकत नाही. मी काय म्हणतो, आपण तो नवस जरा मॉडिफाय केला तर, म्हणजे आपण नारळ पाठीवरच फोडू पण फक्त फरशी ठेवून नारळ फोडू. बघ ठरव तू. काय कुहूची तब्येत, तुमचा संसार, दादाचा नवस, काय म्हणजे काय दादाला सांगतो मी की मॉडिफाय करू. नाही काका, विदाउट फरशीच फोडा नारळ माझ्या पाठीवर. मी कुहू करता वाटेल ते सहन करीन. शाबास. किती? 15. काय काय प्रभात, 15नी काय होतंय आजकाल? 20. शाबास शाबास. मी काय म्हणतो, मी एकदा घना दादाशी बोलू का प्लीज? का? ते काय ना, वचन नवस असे शब्द ऐकले की मला घना दादाच आठवतो. तो खूप छान समजवतो ह्या बाबतीत. हो नाही म्हणजे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, तुमच्याबद्दल काय नाही, पण मला मोकळं वाटतं घना दादाशी बोलताना. प्लीज एकदा विचारू का? असा वाटतो तुला घना? म्हणजे असा मन मोकळा असा? हो बरोबर आहे रे, तू बाहेरचा आहेस ना त्यामुळे तुला तो तसाच वाटणार. खरा घना कसा आहे आम्हालाच माहिती. का काय झालंय? कसलं? खऱ्या घनाचं? खऱ्या घनाचं काय
असं आहे. मी हे सांगताना कोणी आलं मागून तर मला खाणाखुणा करा. मी डोळा मारतो. डोळा मार मला. आणि समजा इकडनं कोणी आलं ना तर इकडचा डोळा मार. लहानपणी आम्ही बादशाह बादशाह खेळायचो. हा कोण बादशाह कोण? तुम्ही. ए ए अरे मी नाही रे बादशाह, घना बादशाह. तर घना बादशाह आणि आम्ही सगळी त्याची प्रजा. तो काय व्हायचं, तो बादशाह म्हणून आम्ही त्याला मुजरा घालायचो. तो दिसला की आम्ही त्याला मुजरा घालायचो. घना आला की मुजरा घालायचो. त्याला ते खूप आवडायला लागलं. म्हणजे त्याला व्यसनच लागलं की दिसलं की मुजरा घालायचा. आणि समजा मुजरा घातला नाही तर तो चिडायचा, रागवायचा, भांडायचा, आदळापट करायचा. जो समोर येईल त्याला हाणायचा. त्याला राग येऊ नये म्हणून आम्ही अजूनही मुजरा घालतो. तो दिसला की मुजरा घालतो. अरे आम्ही सोड, राधा पण मुजरा घालते त्याला, माहितीये? घना दादा मला नाही वाटत. अरे तुला तुला कसं वाटणार? तू बाहेरचा आहे. बाहेरच्यांना काही कळत नाही. बाहेरच्यांना सगळं नॉर्मल वाटतो. तो आम्हाला माहिती ना की तो आम्ही असलो की कसं बादशाह म्हणतो आणि आम्ही मुजरा घालतो. आम्हाला फक्त माहिती. तुला कळणार पण नाही ते. पण तू आता घरातला होणार, तुला माहिती असणं आवश्यक आहे म्हणून तुला सांगितलं. तू जर मुजरा घातला नाहीस तर तो तुला हा पण आपण मुजरा घालायचा. हा आपण प्रॅक्टिस करू. हा तिकडे बघ, अलर्ट राहा. हा रेडी? घना आला. यस मस्त. घना आला. हा अरे घना हा अशी मस्त प्रॅक्टिस करत राहा. आणि मी तुला सांगितलं कोणाला सांगू नको. घरातली गोष्ट अशी बाहेर पसरवायची नाही. हा आता स्वतःच प्रॅक्टिस करायची. स्वतःच म्हणायचं घना आला आणि मुजरा घालायचं. हा दाखव एकदा. घना आला. हा हा मस्त. हा प्रॅक्टिस करायची. तर तो थँक्यू. मस्त. घना आला. चल घना आला. अगं कू सोड ग बाई माझा पदर. पदर नाचरा मोराचा ग पिसारा. पदर नाचरा मोराचा ग पिसारा. ते गाणं वेगळं आहे. पदरावरती जरतारीचा मोर नाही ग ते नाही. ही कविता वेगळी मला आलेली. हा पदर नाचरा मोराचा ग पिसारा. चांदणं भरून माझ्या ग ओटीत, चांदणं भरून माझ्या ग ओटीत, नटून थटून ओलांडीन मी उंबरा. वल चांगलं हे ऍक्च्युली चांगलं पण आता नको. वल्ली बघ बघ तुझी लेक बघ वल्ली. कोहो बास आता कविता करणं. चल आम्हाला कामं करू देत. भरपूर कामं पडली आहेत. तो साडीवाला येईल आता. येईल साडीवाला. बापरे कामच नाही हिच्याशी ना. खरं तर बोलत बसण्यातच काही अर्थ नाहीये. मला एक काम कर ना, मला ना तू फक्त कणिक भिजवून दे. बाकी सगळं हे मी बघते. याच्यात हळद तिखट काय घालायचं घातलंय सगळं. आणि वहिनींना मी एक खूप महत्वाचं आणि मोठं काम देणार आहे. काय आता? वहिनींना सांगणार आहे सगळ्या पुरुष मंडळी आहेत ना त्यांच्याकडून पाकिटं काढून घ्या आणि सगळ्यांना हाकला बाहेर. त्यांची लुडबुड नकोय आता. लुडबुड म्हणजे अगं इतकी लुडबुड करत राहतात. लुडबुड लुडबुड मनात खुडबुड. नाही लुडबुड लुडबुड मनात खुडबुड. झाली टक्कर आली चक्कर. झाली टक्कर आली चक्कर. मी जादूची कुपी प्याले. जगे माझे रंगीत झाले. तू इथे नाही थांब. तू इथे बस या खुर्ची. नाही मी इकडे बस. नाही काय तू बस. मी इथे बसते. बरं झालं बाई आलीस. बघितलंस ना काय करतेय ही. जरा बघ तिच्याकडे. बघते बघते बघते. मी ना सगळ्यांना आता खूप कामं महत्वाची वाटून दिली आहेत. तुझ्याकडे पण एक काम आहे. हिच्यावर लक्ष ठेवणं. आणि लिसन आता घनाला सांग चांगल्या 2-3 साड्या घेऊन द्यायला तुला. लग्न झाल्यापासून काही गिफ्ट मिळालेलं नाहीये ना. आणि हो नुसत्या नाही मागायच्या, हट्ट करून मागायच्या आहेत. रुसून पण बसायचंय. आणि हो नेहमीसारखं त्याच्या होला हो करू नको. हो ना. हो ना. हो ना. हो म्हण ना. हो म्हण ना सख्या. हो म्हण ना. डोळ्यातल्या पावसाला हो म्हण. स्वप्नांच्या सरींना हो म्हण. हो म्हण ना सख्या. हो म्हण ना. हो आता कविता बास झाल्या बाई. जरा स्वयंपाकाकडे लक्ष दे. सासरची माणसं आम्हाला काय म्हणतील मग. अगं सुप्रिया जरा सांग ना तिला. काय सांगू मला इतकं छान वाटतंय. इतकं छान वाटतंय. मला असं नाचत सुटावं असं वाटतंय. आता नाही आता नको. साडी खरेदी झाली ना की मग. तू एक काम करतेस का? तू बाहेर बघून येतेस का साडीवाला आलाय का? येते बघून. जा बघून ये जा.
काकू मी निघते ऑफिसला, मला उशीर होतोय. संध्याकाळी लवकर ये ग. हो. तू कुठे चाललीस? आमच्या सगळ्यांच्या साड्या कोण पसंत करणार आहे मग? आणि मेन म्हणजे कुहूची साडी कोण पसंत करणार आहे? हो काकू मला कुठे कळतं साड्यांमधलं, तुम्ही करा ना पसंत. वाटेल ते बोलू नकोस हा. तो गेल्या वेळी तुझ्या लग्नाच्या वेळी आला होता साड्या घेऊन, तेव्हा त्याला सांगितलं होतंस ना काहीतरी जोधपूरचे काठ आणि कुठला पदर. माझ्या साडीच्या खरेदीला पैसे नाही, मला कोणी विचारत नाही, माझ्यासाठी कोणी थांबत नाही. कुहू 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 मी थांबते. हवं तर काकू तिला प्लीज सांगा मी थांबते. नक्की? हो नक्की. काय झालंय राधा? बरेच दिवस झाले मी बघते, तू अशी अलिप्त अलिप्त का वागतेस? असं काही नाहीये काकू, तुम्हाला उगाच वाटतंय. तू काहीतरी वेगळी वागतेस, काहीतरी तुझं बिनसलंय. काय झालंय मला खरं सांग. विशेष काही नाहीये. म्हणजे आत्ता नको काकू, मी आत्ता कुहूचे खूप महत्वाचे दिवस आहेत, त्यात उगाच मला माझ्याकडे अटेन्शन नकोय. आणि आय एम ॲब्सोल्युटली ऑल राईट. मला वाटत नाहीये तसं, पण तू म्हणत असशील तर ठीक आहे. तुला जेव्हा कधी बोलावंसं वाटेल, सांगावंसं वाटेल तेव्हा सांग मला.